ग्राम असदपूर ते ग्राम येवता वाया अचलपूर, जिल्हा अमरावती. सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असून तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. सदर मार्गावर दिवसाला एसटी महामंडळाच्या 6 फेऱ्या धावतात, तर नेहमी 50 ते 60 विद्यार्थी रोज ये-जा करतात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांना तालुक्याला जाण्या येण्याचा सुद्धा हाच मुख्य मार्ग आहे. सदर मार्ग गेल्या 3 वर्षापासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात एसटी महामंडळाच्या फेऱ्या बंद होतात व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तरी सदर मार्ग खराब असल्याने मागील वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचे 3 महिने एसटी सेवा बंद असल्या कारणाने शैक्षणिक नुकसान झाले आहे. सदर रस्ता दुरुस्ती करिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने, उपोषणे सुद्धा करण्यात आली. तसेच विद्यार्थी देखील याबाबत रस्त्यावर उतरले, तरी सुद्धा संबंधित विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. या निवेदनाद्वारे पुढील शैक्षणिक सत्र येत्या जून महिन्यात सुरू होत असून त्याआधीच सदर रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तसेच सदर रस्ता सुरू न झाल्यास आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता सदर पत्राची 10 दिवसाच्या आत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वीही विविध पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यामध्ये आमरण उपोषण करण्यात आले. तरी कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या मंगरूळ प्रशासनाला या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ नाही. त्यामुळेच आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी या उपक्रमाद्वारे लक्ष वेधण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पुरुषोत्तम काळे, मनसे तालुका अध्यक्ष, महिला सेना जिल्हाध्यक्षा शरयू पाजनकर यांच्यासह क्षितिजा बारबुद्धे, मानसी आडवीकर, स्नेहल राठोड, ईश्वरी ढोके, सोनू मुंडाने, वेदांती जवंजाड, दिलीप गुलेलकर, विजय साखरे, अमोल ढेंगेकर, सतीश भानगे, विशाल वर्रेकर, उपजिल्हाध्यक्ष सचिन बावनेर, विकी थेटे उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.